काल आपण फक्त एक मिरचीचे रोप आणायला निघलो होतो, पण आज या छोट्याशा ट्रिप मध्ये 3 वेगवेगळ्या मिरचीचे रोप घेतले. पण 3 व्हरायटी का ते सांगतो व्हिडिओ मध्ये. तर कालचा माऊच्या ऍडव्हेंचर आणि दर्शन आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आलो पुढे खाली अन्नछत्रावर जेवण करण्यासाठी. भूक तर खूप लागली होती, म्हणून आधी प्रसाद घेतला आणि मग पुढच्या मिशनसाठी निघलो. उंबरखेड पासून 10 किलोमीटर दूर असलेले सुकळी हे गाव येत आहे नर्सरी, तिथे आज आम्ही आलेले आहोत. आणि नर्सरीमध्ये गेल्यावर व्हरायटी बघून तर मीच कन्फ्युज झालो. त्यांच्याकडे मिरचीच्या 3 व्हरायट्या होत्या, पण त्यामधली एक व्हरायटी अशी होती की ते स्पेशल चटणीसाठी यूज होते, म्हणून मी घेतली 786 ची व्हरायटी. हे हायब्रिड व्हरायटी आहे आणि हे ड्राय चिल्लीसाठी पण यूज होते आणि याची लांबी साधारणतः 12 ते 14 सेंटीमीटर. आणि आमच्या लोकल मार्केटमध्ये 786 ची डिमांड जास्त दिसते, त्यामुळे मी हेच व्हरायटी घेतली. कारण शेतीतून इन्कम वाढायची असेल ना, तर फक्त एकच क्रॉप लावून बसण्यापेक्षा मार्केटमध्ये काय चालते हे समजून क्रॉप सिलेक्शन करणे हे खूप इम्पॉर्टंट. रोप घेऊन आम्ही आलो परत शॉपकडे. यायला पण खूप लेट झालता, थोडा वेळ शॉप चालून नंतरच घरी जाऊ म्हटलो. थोडेफार कस्टमर आले. ही रोप आपल्या शेतीतून लावल्यानंतर किती ग्रोथ होते आणि खर्च किती येतो हे शेवटी इन्कम मी तुम्हाला काही येणाऱ्या मंथ मध्ये सांगणार. तोपर्यंत ब्लॉगला फॉलो करा आणि जमेल तेवढे या ब्लॉगला शेअर करा. थँक्यू.